आज जागतिक पर्यावरण दिन, वर्ल्ड एनवायरमेंट डे. हाज्योय तुमकां सगळ्यांक शुभेच्छा. आणि आज ह्या निमतान आम्ही ही खाशेली पत्रकार परिशद आपयल्या की पर्यावरणाचे आयज जे प्रोग्राम जातले ते सगळे ऑफिशियल प्रोग्रामांनी चडशे जे लोक आसात तेच लोक पर्यावरणाचो घात करपाकूय तेच मुखार आसात आणि तेच आज स्टेजीर व्हडली व्हडली भाशणां हायलायट करपाक ही पत्रकार परिशद आमी मुद्दाम आपयल्या. ह्या पत्रकार परिशदेक आमचे दोन्ही MLA आयज हजर आसात. कॅप्टन बेन्सी वेगस आसा, बाब इंजिनियर क्रूज सिल्वा आसा, आमचे पर्यावरणातले एक महत्वाचे असे फायटर, लेडी फायटर बाय सेसिल हांगा आसा आणि हांवूय स्वता उलयतलो. आमी वेगवेगळ्या विशयांचेर उलयतले जितून काजनाचे बाबतींत म्हणा वा लँडस्लायड्स आणि लँड फिलिंग, हिल कटिंग आसा ताजेर म्हणा वा गोंयच्यो जी नदयो तेंची खोरी आसात, क्रिक्स आसात आणि मेजर रिवर ज्यो आसा तांच्या बाबतींत हे सगळे विशय आज व्हडले स्टेजीर येवन पावल्या. आणि हांव सुरवात करतना गोंयचे जे वैभव म्हणटा आमी, जे एक हेरिटेज जी आशिल्ली खाजन लँड्स, त्या खाजन जमनीच्या खाजन शेतीच्या वेवस्थेविशीं दुर्दशेविशीं उलयतलो. गोंयांत सुमार 22,000 हेक्टर एक कांय वर्सां पयलीं 22,000 हेक्टर खाजन जमीन आशिल्ली आणि ही जमीन पूर्णपणे बरी चलताली. तातूंत मोठ्या प्रमाणात भाताचें पीक घेताले आणि गोंय भाताच्या बाबतींत तरी म्हाका दिसता ह्या स्वयंपूर्ण आशिल्लो. आज अशी परिस्थिती आसा की ह्या 22,000 हेक्टरा मदले आयज फक्त एक 18,000 सुमार हेक्टर खाजन जमीन शिल्लक आसा अशें दिसता. सरकारा कडेन आंकडो सारको ना. आणि चडशी जमीन म्हणजे सरकारांनी खूब प्रोजेक्टांक घेतल्या, थोडी इल्लिगली कन्वर्ट जाल्या आणि खाजन शेतीन ही जमीन कमी जायत वयता. हो एक प्रश्न जाला. ताजेर सरकाराचो कंट्रोल ना आणि चड करून इल्लिगल फिलिंग जावन थंय खूब शेतां नश्ट जाली. तेज्याकूय गंभीर म्हणल्यार जी आसा ती शेतां सगळी पाडंग आसात, थंय उदक भरला, बांद मोडलेले आसात, मानसो सारके ना. आणि हे शेतां आज ज्या शेतांनी भात पिकताले, ज्या शेतांनी मीठ घेताले, मिठाचे पीक घेताले, ज्या शेतांनी वा त्या भितरल्या पोयिंनी नुस्तें पोसताले, आज ते फक्त नुस्त्याक लागून नुस्त्याची पैदास करपाक वापरतात आणि त्याचे भयंकर दुष्परिणाम आमी सगळे भोगतात. आज खुबश्या शेतांनी थंय मँग्रोव्ज जाल्ले आसात. जे बांदार आशिल्ले मँग्रोव्ज ते शेतांनी आयल्यात आणि ते सरकार मागीर दाखयता आमी जंगल वाडयता. एक्चुअली तो रॉंग आसा हे कन्सेप्ट. ती मँग्रोव्ज ज्यो थंय जाल्यात त्यो बाय मिस्टेक म्हणजे आमी थंय रयनात, उदक शेतांनी भरला, भरती सुकती जाता म्हणून जाल्या. आणि हेजेर सरकाराचे कंप्लीट दुर्लक्ष आसा. सरकाराची एग्रीकल्चर पॉलिसी हाडली, तातूंत खाजनाच्या भाशेन कितें तरी बरयलां, पूण ठोस उपाय अजून कांयच ना. जी सरकाराची व्यवस्था आसता, मामलेदार आणि बाकीचे रेव्हेन्यू अधिकारी आसात, तांकां फक्त मानशाच्यो पावण्यो आणि त्यो कोण खातलो आणि कोण घेतलो हाजेरूच आसा. बांद पळोवपाची व्यवस्था पुराय वाट लागल्या, चडशे बांद मोडल्यात आणि सरकारान हेजेर कांयच अजून एक्शन सारकी घेवना. आता पयरूच आमचो मुखेलमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत हे नीती आयोगाच्या मिटिंगेन गेले. ते थंय मिटिंग जावन हांगा येवन तांणी एक सांगलां की आमी नीती आयोगाक आतां रिक्वेस्ट केला की खाजन शेतीचे संवर्धन करपाक खूब आमकां निधी जाय आणि तो तुमी हांगा येवन पळोवन आमकां दितले. आता सवाल असो आसा की कितले फावटी तुमी वेगवेगळ्या तरेन सरकारा कडेन केंद्र सरकारान पयशे मागतले आणि ते तुमकां कांयच दिना. एक्झाम्पल तुमकां हांव दितां. करमळेचे जे बांद आसात, व्हडली सिस्टम बांदाची, नेवरा आनी करमळी, ज्या गांवांतल्यान आमी येता, आमचें शेत आसा करमळे, आमी नेवरा गांव पळयला, आमी नेवरा खाजनाच्या बाबतींत झगडटात. थंय आतां 5 वर्सां जाली बांद कंप्लीट मोडल्या आणि तेजे टेंडर काडटात पूण केन्नाच अजून वर्क ऑर्डर दिना. आणि ते शेत कंप्लीट बुडलां. म्हणजे म्हाका म्हाजें शेत खंय आसा तें सुद्दां हांव नकळो, आमी थंय वचपाक शकना. थंय क्रोकोडायलाची पैदास जाल्या, मँग्रोव्ज जाल्या, थंय वचपाक शकना. आणि नाका ती कामां, एक पूल बांदून दवरला, ते भितर त्या शेतान देंवपाक मेळना, एंट्री ना सकयल्यान, एक्झिट ना त्या पुलाक. असली कामां ह्या सरकारान करून दवरलेली आसात आणि ताका लागून खाजन शेतीचो विशय गंभीरपणान ह्या सरकारान घेवपाक जाय. आणि पर्यावरणाक म्हणजे हांव आयज कित्याक टॉपिक काडला, क्लायमेट चेंज, हवामान बदल जो आमी म्हणटात,
तेजो मोठो परिणाम ह्या कोस्टल एरियान आमची जी खाजन शेतां आसात तिसवाडी, सालसेत, बार्देस आणि बाकीच्या इंक्लुडिंग पेडणे आनी सगळीकडे जी खाजन शेतां आसा जी बिलो सी लेवल आसा ताजेर पयलो परिणाम जातलो तो ह्या सगळ्या तालुक्याचेर आनी ह्या सगळ्या शेतांचेर आणि जशे जशे उदकाचे लेवल वाडटा हवामान बदलाक हे बांद मोडटले जे आसा तेवूय मोडटले आनी ते उदक लोकांच्या घरांमेरेन पावतले वस्तीन पावतले आणि ताका लागून आज जी तुम्ही बांद बांधतात वा जे शेताचे तुम्ही पुनरुज्जीवन करपाक चिंततात ते तुम्ही चिंतून करपाक जाय. सरकाराकडे इच्छा शक्ती ना. आम्ही असे सांगतात की हे खाजन शेतीचे गंभीरतायेन एक ताजेर पळयात, ताजेर उपाययोजना करात. जे टेनंट आसात बाकीचे जी सिस्टम आसा लीगल सिस्टम ती स्ट्रॉंग करात आणि फक्त नुस्ते पैदास करपा खातीर आयज जे जाता ते तुम्ही पयस करा. हांव एकूच आनी एक विशय तातूंत हायलायट करता विच इज रिलेटेड आणि रिसेंट. जर तुम्ही आज आक्षी गावात म्हणजे काल 2-3 दीस जाला आक्षी गावात आसा. आक्षी गाव जो पूल जावन रोखडोच कुट्टालो पूल जावन आमकां आक्षी गाव लागता सांता नदीचो व्हडलो शेती बाबतीत एकदम प्रसिद्ध असो गाव. सगळे तरेची शेती थंय आसा म्हणजे खाजनी आसा आणि बाकीची बागायत आसा, वांयगी जाता, बाकी सगळे जाता. आज त्या गावाची परिस्थिती थंय कोण तरी सिवेज आनी हे सगळे थंय घालून आज सगळी शेतां काळे उदकान भरलेली आसात. थंय घाण वास मारता. थंयची ज्यो आगरां आशिल्ली नुस्त्याची त्या आगरांतली 3-3 लाख सुमार व्हॅल्यूचे नुस्तें हांवें काल म्हज्या दोळ्यांनी पळयलां मेल्लें आसा पडपड. आणि असो आणि तेजाकूय गंभीर म्हणल्यार जशें आमी न्हंयचेर उलयतले ह्यो 2 फाटे त्या शेतांतल्यान जे उदक मागीर नाल्यांतल्यान भायर सरता ते जुवारी नदीन इतके हाय पोल्युटेड वॉटर हे आज जुवारी नदीन दोन कडेन स्ट्रीम्स आसात आक्षी गावांतल्यान भायर सरता ते जुवारी नदीन मिक्स जाता आणि न्हंयचे पोल्युशन जातले. आणि हो विषय सादो विषय असो दिसलो गव्हर्नमेंटाक. आता 25 तारखेच्यान हे सुरू जाल्ले. काल ते टेस्ट करपाक आयले. जेन्ना ताका इन्फॉर्म केला इमिजिएट टेस्टिंग शुड हॅव बीन डन पूण हे जायना. सो सरकार अशें वागता आणि अजूनही टेस्ट ते नकळो रिजल्ट नकळो किंवा ताका आनी 3-4 दीस लागतले. सो अशें जर करीत जाल्यार म्हाका दिसता आमच्या पर्यावरणाचेर आमी हांगा काबार जातले, पोल्युटेड सगळे जातले, वॉटर स्ट्रीम्स पोल्यूट जाल्यार लोकांचे हेल्थ इफेक्ट जाता. आयज फार्मरांक रोवपाक मेळना आणि सरकार निती आयोगाचें नांव घेवन हे सांगता ते सांगता ताका आनी कितलीशीच वर्सां वयतली आणि निती आयोग कितें कोणाक कांयच फंडिंग दिना. आमी निती आयोगाचें वर्किंग पळयले ते फक्त पानां पुसपाचें काम करतात. हो जो प्लॅनिंग कमिशन गुंडाळून निती आयोग म्हणून अपॉइंट केला तो फक्त परत सरकारांतलो तुम्ही अशे पयशे रेज करा नाल्यार आनी खंयच तरी एका एजन्सीक हे सगळें आउटसोर्स करा आणि हे काम करून हे आमची शेतां ते विकपाक सोदतले. सरकारान हेवूय पयलीं केल्लें आसा आणि म्हाका दिसता ह्या बाबतींत आज पर्यावरण दिनाच्या दिसा म्हाका दिसता गंभीरतायेन हाचेर विचार करपाक जाय आणि सरकारान ठोस कितें तरी कृती करून आमकां दाखोवपाक जाय नाल्यार हे बेस्ट ऑफ फार्स. थँक्यू. Today on World Environment Day, it is very important to know that in the name of development there is destruction that is happening in our entire Goa. आम्ही पळयल्यार शेतां पुरोयता, लँड फिलिंग जाता आणि हिल कटिंग जाता. And it is not only in Talegaon constituency but all over Goa. हे कित्याक जाता? Because we have become very selfish. जे आमचे इलेक्टेड रिप्रेझेंटेटिव्स हा मिनिस्टर्स आसा आमचे 2 हा हिंगा पूण we can see the work that they are doing in their constituencies. But they are not thinking about the environment, and this is the selfish motive where tenka हे सगळे पुरोन आणि hill cutting करून building in the name of construction जे चल्ला आमचे गोयान. It is a very sad situation today. And this is why they don't think about the future generation. No one thinks about sustainable development. It is very important that we introduce sustainable development because it has to be for our well-being of our citizens and also to protect the environment. This is important, but today no one on the elected ministry front is thinking about this. And even some people are very selfish and go ahead and do all this destruction. Today we have to ask this because with this destruction that is happening, we can see that there's flooding that is happening. आता आम्ही पळयला की आता just 10 दिवसाचे पावस आयला, we have seen flooding, we have seen landslide, we have seen water that is getting contaminated in the fields, and the water level has risen up because of high level of construction and destruction of our environment.
आयज हांव तुमकां मागता की वी हॅव टू डू अ कॉल टू एक्शन. जे कोण इलेक्टेड मिनिस्टर्स आहा, वी हॅव टू होल्ड देम अकाउंटेबल. जे कोण परमिशन दिता, वी हॅव टू होल्ड देम अकाउंटेबल की अशें कशें जाता. No one is thinking about the future of the children and about the future of Goa. We have to hold them accountable. We as citizens have to make sure that we do sustainable development and not destruction development. And also we have to make sure that we protect our own state. It is in each and everyone's hands. We have to plant trees, we have to grow trees, we have to tell children. Children are learning this in school, we have to grow trees. But what is happening in reality is totally opposite. So Magta Soglam, on this World Environment Day, be conscious about Goa, be conscious about the environment and protect for your children's future and your well-being. Thank you. आज वर्ल्ड एनवायरमेंट दिसा आज आमचे गोंयचे न्हंयचे नदर म्हाका सामकें वायट दिसता. आमचे इतल्यो न्हंयो आसात. स्पेसिफिकली हांव हायलायट करपाक सोदता आमची एक रिवर साल. ही आमची एक लोकांची लायफलायन आहली. आमचे आख्खे हे रिवर सायडीन रावतात तितले ते दुसरे सायडीन रावतात तांची लायफलायन आहली. पूण आयज सिट्युएशन सामकें बॅड जाल्लें आहा. आयज ह्या न्हंयत देंवपा पासून नुस्त्या धरपा पासून थिंगा कोण वचपाक सोदिना. कित्याक जाता हें? आज जें इतलें पोल्युशन जाल्लें आहा आनीक आमचे गोवा स्टेट पोल्युशन कंट्रोल बोर्डांनी डिक्लेअर केल्लें आहा ही रिवर साल इज वन ऑफ द मोस्ट पोल्युटेड रिवर म्हणून. आज ह्या रिजन कितें पोल्युशन आनी ही आमची न्हंय पाड जावपाक. सिवेज डिस्चार्ज जाता ती अनट्रिटेड सिवेज हिंगा डिस्चार्ज जाता आनी तेजेर कसलोच कंट्रोल ना. आज हाका लागून आमचे ह्या नुस्त्या पासून जावपाचें बंद जाल्लें आहा. ते भाशेन थिंगा इंडस्ट्रियल एफ्लुएंट वेस्ट पासून वेर्ना इंडस्ट्री त्या पासून ते न्हंयत येता आनी जायत्यो एक्टिविटीज जाता थिंगा. ते सगळे वेस्टेज आमचे न्हंयत येता आनी हे न्हंयत येवन म्हणटकीर आमचे जे ही न्हंयत आख्खी वर्स 12 म्हयने ह्या नुस्त्याक जातालें. नुस्त्याक जातालें प्लस तिसऱ्यो जाताले, कालवां जातालीं, जॉब जाताले. हे सगळे आतां एक्टिविटीज बंद पडल्यात कित्याक हे पोल्युशनाक लागून. आनी हे कितें स्टेप्स ते घेवपाक जाय आनी आमच्यो ह्यो न्हंयो पत्त्यो आदी आसल्यो तश्यो आमकां हाडपाक जाय. आनी हें करपा पासून आमी वेन्झीन पासून आमी एक आमचे हेका वॉटर डिपार्टमेंटाक घेवन पासून एक जिओ बॅग ही टॅक्नॉलॉजी हाडली. थिंगा डेमॉन्स्ट्रेशन केलें. मिनिस्टर आहले, थोडे इंजिनियर्स आहले थिंगा डिपार्टमेंटाचे. आनी थिंगा वेस्टेज येता ती सिवेज येता ती ट्रिटमेंट करून पत्ती क्लीन जावन भायर वयता तेंय डेमॉन्स्ट्रेट केल्लें. पूण ह्या अडेज वर्सां जालीं हें अजून पासून ती लागू केलो ना. कित्याक केलो ना? कित्याक ते पयशे मातशे सिवेज पडटा म्हणून सम 25 lakhs एक्स्ट्रा पडटा म्हणून. आनी हे 25 lakhsक लागून आज हे सगळे नाल्वांतले अनट्रिटेड वेस्टेज आज रिवर सालां. आनी तुमी वचून चोयलें जाल्यार खाऱ्या बांदार वचत एक तेंप आहलो. खाऱ्या बांदार हाय टायड लो टायड जातालें. हिंगा नुस्त्या मारपाक आमच्या आंबेली थिंगा मोगोत थिंगा सोडपाक हिंगा नुस्त्या मारपाक. पूण आयज थिंगा जेवपाक जायना. आयज इतलो वास मारता की ट्रिटेड अनट्रिटेड सिवेज थिंगा वचून. सो आयज हे दिसा आमी उरू माते सगळे लोकांक आमी सगळे एकठांय जावन जे सिवेज हिंगा सोडटात तांकांय लोकांक जण एकले MLA आसतले कांय ना कितें जाल्यार प्रॉब्लम आसतले. जर आमी कंप्लेन करपाक गेलो जाल्यार कोणाचें लायट डिस्कनेक्ट वॉटर डिस्कनेक्ट जाता. पूण तें जायना जावपाक. कितें जाल्यार सोल्युशन काडपाक जाय. सोल्युशन काडटना एकले MLA आसतले तेजे ही सिवेज कितें करून ट्रिटमेंट करपाची ती ट्रीट करून भायर सोडपाक तें आमी सोल्युशन काडपाक जाय. सो आमी मागता आयज वर्ल्ड एनवायरमेंट दिसा सगळे एकठांय जावया आनी हे आमची रिवर साल आनी दुसरे आमचे न्हंयो आहाय त्यो सांबाळया. आनी हे मेन इश्यू आहा सिवेज अनट्रिटेड आमचे न्हंयत वयता ती बंद जावपाक जाय. Good evening. As we wish everyone a happy environment, World Environment Day 2025. आणि आज जगभर जो थीम आहा वर्ल्ड एनवायरमेंट डेचो तो थीम जावन आहा बीट प्लास्टिक पोल्युशन. एवरी इयर थीम आफ्टर थीम. पूण सॉल्युशन्स टुवर्ड्स पोल्युशन गोंयच्या गव्हर्नमेंटाक कशें जायना. हांव आज गोंयची ज्यो क्रिक्स आहाय कोस्टल क्रिक्स आनी सँड ड्यून्स जो सरकारान फेलियर केला इतली वर्सां
तेजेर हांव हे सरकाराचे फेलियर हायलाइट करतलो. 23 कोस्टल क्रिक्स आहे गोंयभर. तितून मुगे कॉन्स्टिट्युएन्सीन बाणाले क्रीक आहा, वार्की क्रीक आहा आणि कोलवा क्रीक आहा. आणि ह्यो तिनी क्रिकींच्यो प्रॉब्लेम म्हणल्यार क्रीक म्हणटा ती पावसांतू फुटता आपशें नॅचरली. पूण त्यो क्रिको सदांच ती वाट जी न्हंयत वाट आहा ती सदांच न्हंयत न्हू जे दर्यांत वाट आहा ती सदांच वाट उक्ती आसपा जाय. ती वाट उक्ती करतो जाल्यार देर शूड बी अ मॅन्युअल प्रोसेस टू मेक शुअर दॅट द क्रीक बेड क्रिकाचे बेड आहा जमीन आहा क्रिकाची ताची लेवल डिसील्ड करून लोएस्ट लो टाइड सगळ्यान लो आहा त्या लेवलार आसपा जाय. आणि ती वाट सदां वर्सां टायडा वगता आमी ती साफ करून दवरूंक जाय. कित्याक ते उदक भायर वचून भितर येवपा जाय. हाय टायडा उदक भितर येवपा जाय आणि लो टायडा क्रिकींत उदक भायर वचपा जाय. पूण हे 23 क्रिक्सांत जायना. आणि जायना म्हणटच उदक स्टॅग्नंट उरता. ते स्टॅग्नंट उदका मागीर कोणूय सिवेज सोडटा आणि सिवेज सोडून ते उदक थिंगाच पोल्यूट जाता. आणि दिस इज व्हॉट इज हॅपनिंग फॉर सो मेनी इयर्स. आमगे कॉन्स्टिट्युएन्सीन 30 वर्स फॅमिली राज आसले आणि त्या फॅमिली राजान जाय ते कन्स्ट्रक्शन कोस्टल सायडी करून उडयले. सँड ड्यून्स डिस्ट्रॉय केले, सगळे केले. आणि तेजे जे आहा 30 वर्सांचे फॅमिली राजाचो जो आउटकम आहा आज आमकां दिसती पडटा. जेन्ना उदक उंच येता हे पाटी इरोजन जावन सारके सगळी जमीन कोस्टल साइड वॉज टोटली डिस्ट्रॉयड. आणि आता सँड ड्यून्स जे आहे आमचो तर सँड ड्यून्स प्रोटेक्ट करतले कोस्टल साइडचे बिकॉज एवरीथिंग इज अ कॉम्बिनेशन. इको रिस्टोरेशन प्लॅन गोंयान तयार करपाची गरज आसा. गोवा गव्हर्नमेंट मस्ट कम आउट विथ अ इको रिस्टोरेशन प्लॅन. In this eco restoration plan, there will be preservation of sand dunes, how to manage your creeks, and how to do this entire management of the diversity. जी biodiversity आहा ते management आहा हे सगळे प्रोसेस येतो. आज जो गोंयच्यो 23 coastal creeks आहेत त्यो नोटिफाय जावपा जायो and should be brought under the irrigation act. हे आम डिमांड पहिले केल्ले आहा, हे असेंब्लीनूय डिमांड केल्ले आहा. आम मागोता सरकाराकडे की हे करचे. तुम्ही जरी तर हे नोटिफाय करून इरिगेशन ऍक्ट अंडर हे क्रीक काढलो then only those creeks will start getting the maintenance fund and the required treatment that is need to be done. आता सँड ड्यून्साचे येल म्हणल्यार आम सगळे जेन्ना इलेक्शन येता तेन्ना आम सँड ड्यून्सा उगडास येता. जेन्ना इलेक्शन येता तेन्ना आम रिव्हर्साला उगडास येता. जेन्ना इलेक्शन येता तेंका आम क्रीक साल्वा करपाक आणि क्रीक साफ करपाक उगडास येता. पूण आज आम लोकांना उगडास धरूंक जाय. हे जे उलयताय आम साल्वा करूंक जाय ते करपाक काय पावनाय. आज आमी रिव्हर सालाचेर आम ओत गेलो आहा. कित्याक ओत गेल्लो आणि आजूय आमचो रोत हाचेर आमी रिपीट रावताय. वी वॉन्ट टू कीप दॅट ओथ अलाइव. वाय? कित्याक इट कीप्स युअर माइंड अलाइव की तुवें ओत गेल्लो आणि तू ते रिव्हरा प्रोटेक्ट करपाक तू वावुरतलो. आमच्यानी सिवेज जर ती भायर सरता ती सिवेज आमच्यानी बंद करपाक जायना. कित्याक सगळे वोटर सगळे गोंयकार खारेबांदा आहाय तितले तेगे लायट उडोवपाक पडटली, सगळे बंद करप पडटले. बट ते करून सोल्युशन मेळना म्हणटरी म्हाका दिसता ते आमदारान तेंका सिवेजाचे सारखे कनेक्शन करून या कितें करून ती सिवेज न्हंयत वयता ती बंद करपाक जाय. आणि जरी तर हे सगळे जाले जाल्यार ते सगळे थाऱ्यार पडटले. आय कॉल अपॉन बायोडायवर्सिटी. हांव तुमकां विचारपाक सोदता बायोडायवर्सिटी कडेन जेन्ना बाणाल्यान एक सँड ड्यून डिस्ट्रॉय जाल्लो तो सँड ड्यून रिस्टोर करपाक लायलो. The Goa biodiversity till today does not have sand dune restoration plan. मुझे सरकाराकडे रिस्टोरेशन प्लॅन सँड ड्यूनाचो ना. जेन्ना कोण सँड ड्यून कादवता कोण कंप्लेन करता तेच मनशा सांगताय तू तुगे प्लॅन दाखय तो रिस्टोर कितून करपाचो. तुको प्लॅन ना तू लोकांचे जो कोण डिस्ट्रॉय केला तेका सांगता. सो ही परिस्थिती आहा. आणि हे सगळे आज कित्याक जावपाक पावता कित्याक ओडील जो आहा तो ओडील सारको आसपाचो. जी मिनिस्ट्री दिलो ते मिनिस्ट्री दिली ते मिनिस्टरा कडेन ते काम सारकें जावपाक जाय. हांव चड ते मिनिस्टराचे उलोवपाक वचना. बट आय थिंक अकाउंटेबिलिटी इज रिक्वायर्ड. टुडे एनवायरमेंट इज गेटिंग डिस्ट्रॉयड. इरोजन ऑफ द कोस्टल बेल्ट इज हॅपनिंग रेग्युलरली. आय एम प्राउड टू से बनाले कॉन्स्टिट्युएन्सीन आमी 2 पायलट प्रोजेक्ट केले आणि आमी सॉफ्ट मेजर्स टू अवॉइड इरोजन सँड बॅग्स म्हणून घायले. एक मोबरा काबिलुसिंग गावात थिंग गायले आणि कोलवा गावात गायले चोपा के सुटते.
आनी आमी चोवपाक गेल्ले थिंगा कंपेर्ड टू द अदर एरियाज दिस एरिया इज मच प्रिजर्वड ती जमीन जायती जाल्ली आहा सो जरी तरी परमनंट रिस्टोरेशन मेथड नाही जाल्यार गव्हर्नमेंटान फंड घालपा जायो टू प्रिजर्व आवर कोस्ट ओवरऑल अ इको रिस्टोरेशन प्लॅन इज रिक्वायर्ड ओवरऑल अ बायोडायवर्सिटी सँड ड्यून रिस्टोरेशन प्लॅन इज रिक्वायर्ड आनी गोंयकारांक हांव आज एक उलो मारता की तुम्ही काळजांतसून एनवायरमेंट साल्वार करपाक आनी एनवायरमेंट सेव करपाक तुम्ही मुखार सराय आम सगळे जर तर एकठांय जावन जर तर मुखार सरनाय आनी आमगे डेली हॅबिट्स जरी तरी आमी कितें तरी एनवायरमेंट चितून घरांतल्यो बारीक हॅबिट्स आम जर तर इम्प्रूव कोनाय जाल्यार वी विल नॉट एबल टू कंट्रीब्यूट टुवर्ड्स द एनवायरमेंट धाकट्यो वस्तू आमी घरा कडेन ट्राय करपा जाय आनी हे वस्तूचेर ओवरऑल इम्पॅक्ट एनवायरमेंटाचेर पडटलो आय थिंक टुडे ऑन दी वर्ल्ड एनवायरमेंट डे we have covered khazans, we have covered rivers, we have covered hills, we have covered sand dunes and we have covered creeks. There is lot more to add to it. As we continue celebrating these kind of days, let us all inside our heart pledge to save Goa. Goa salva koruya, environment protect koruya आणि हे जग जे आहा ते आमक रावपाक हे जग आमी निवड करूया.